अश्विनी खूप दूर निघून गेल्यासारखी वाटते. काहीतरी सलतंय तिच्या मनात, पण सांगत नाहीये. माझ्याकडनं जर ती दुखावली गेली असेल तर क्षमा कर मला. पण तिकडनं परत आल्यानंतर अश्विनी 4 दिवस तरी इथे राहायला यायला हवी, तरच माझं मन शांत होईल. आधीच बिचारी पोरगी, त्यात तिला मी घराबाहेर काढलं आणि पुन्हा एकदा पोरकं केलं. सांभाळ बाबा तिला. आई मालविका, त्या दिवशी अश्विनीसाठी तू स्वतः साठवलेल्या पैशातनं गिफ्ट घेतलंस. मला खरंच खूप बरं वाटलं. खूप चांगली गोष्ट केलीस तू. माझ्या बोलण्याने माणसं तुटतात ग कधी कधी. आई, पण तू आणि तुझे बाबा माणसं जोडायला शिकलात, आणि तेच चांगलं असतं. माणसं दूर गेल्यानंतर लक्षात येतं, पण शुभंकर. अरे आत्या, झोपली नाहीस अजून? खरं म्हणजे मी येणारच होतो तुझ्याकडे. आज अपॉइंटमेंट होती ना डॉक्टरांची. म्हटलं काय झालं ते विचारूया, पण मला वाटलं रात्र खूप झाली आहे, झोपला असाल तुम्ही लोक. झोप कसली येते इथे? का ग? झोप उडाली माझी. काय ग? डॉक्टर काय म्हणाले? नाही रे बाबा, डॉक्टरांचं काही नाही रे. या घरात जे काही चाललंय ना, त्याच्याबद्दल तुझ्याशी मला बोलायचंय. मला तुझ्याशी थोडं आशूबद्दल बोलायचंय. नमिता कुठे आहे? झोपली नाही आहे नमिता. ती अश्विनीच्या रूम मध्ये आहे. अगं अश्विनीला जरा उदास वाटत होतं ना, म्हणून. घ्या, तू पाठ मोडत इथं काम करत बसलायस हा, आणि ती तिकडे त्या आशूची सेवा करते. शुभंकर, अरे खरं तर या वेळेला तिने तुझ्याबरोबर असायला हवं. तू तसा सुद्धा दिवसभर बाहेर असतोस ना, तेव्हा चालूच असतात की त्या आशूची कौतुकं. पण आता तू घरी आहेस ना, तरी सुद्धा ती तिथेच. आता दिवसभरात कितीतरी वेळा बोलतो ग आम्ही. तुमच्या वेळेसारखं नाही आता. ते का मला सांगू नकोस हं शुभंकर. तू तुमच्या वेळेचं वेगळं, आमच्या वेळेचं वेगळं असं काहीही नसतं. तू सगळ्या गोष्टी चेष्टेवारी नेतोस हा. बरं, चेष्टा नाही करत. तू काय म्हणत होतीस ते तर सांग. नंतर सांगेन सविस्तरपणे. पण हे बघ, आता काम पुरे. जरा विश्रांती घे. खूप उशीर झालाय, झोपा आता. आणखी एक सांगते नमिता, हल्ली तुझं लक्ष नाही हं शुभंकरकडे. त्या आशूची जेवढी काळजी घेतेस ना, त्याच्याहून अर्धी काळजी जरी याची केलीस ना, तरी खूप मिळालं म्हणते मी. हा काय प्रकार होता? मला वाटतं आत्या जे म्हणत होती ना, ते अगदी खरंय. तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये मी तर. शुभंकर, पण काय हरकत नाही, कारण माझं तुझ्याकडे आहे ना. दादा वहिनींनी किती प्रेमाने निरोप दिला मला. मी जाते म्हणून. सगळं विसरून वहिनीने खाऊ दिला. मालूने स्वतःच्या पैशातून गिफ्ट दिली.
आणि या सरळ साध्या देव माणसांना मी फसवते. आणि समीर त्याच्याही गळी उतरवलं मी, दूर जाते असं. पण तुला कळतंय ना समीर, मी असं का वागते? तुला माहितीये ना सगळं मी असं का केलंय? माझी तडफड पोचते ना तुझ्यापर्यंत. घेशील ना तू कुशीत मला समीर? आशू, समीर आशू, तुला कळतं ना सगळं? तुला माहितीये ना मी अशी का वागते? मला सोडून कुठे जाणार नाहीस ना? नाही जाणार ना? नक्की? I love you. मला माहितीये तू इथेच आहेस माझ्याजवळ. समीर, समीर, काय अश्विनी, काय झालंय? काका सांभाळ सांभाळ सांभाळ. बसा बसा. मी आत्यांना विचारून तुमच्यासाठी औषध आणते. अश्विनी, आता ह्याच्यावरती कुठलंही औषध नाही, एकच औषध, नी रिप्लेसमेंट. मी आलेच, पाणी घेऊन येते. हा, पाणी आण जरा. काका थँक्यू थँक्यू. आशू, एक विचारू? गेल्या काही दिवसापासून बघतोय तुझी मनस्थिती ठीक दिसत नाहीये. हे बघ बाळा, जे काही असेल ना ते मला अगदी मोकळेपणाने सांग. मला माहितीये तू दादा बहिणींना भेटून आलीस. काका खरं म्हणजे मी तोच विचार करते. माझ्यावर आलेल्या परिस्थितीप्रमाणे मी जे काय केलं ते बरोबर केलं. पण दादा बहिणींचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की कसं तरी होतं. मनात तगमग सुरू होते. हे बघ बाळा, तू जे काय म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. तू घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हे अवघड आहे. अवघड म्हणजे फार अवघड आहे, यात शंकाच नाहीये. अगं पण आता मात्र या गोष्टीचा मनाला त्रास करून घ्यायचा नाही. हे घेणं थांबव तू. थांबव म्हणजे अगदी प्रयत्नपूर्वक थांबव, जाणीवपूर्वक थांबव. आणि अश्विनी, हे पुढचे 5-6 महिने जे आहेत ना, अगं हे काय हा हा म्हणता म्हणता निघून जाते. आणि
मग तू तुझ्या जीवाभावाच्या माणसांच्यात जायला मोकळी. काय बरोबर आहे की नाही? हा, खरं आहे काका, पण हे 5-6 महिने हा म्हणत कसे जातील? मला तर इथे एक एक दिवस संपत नाही. ऑफिस असतं तर गोष्ट वेगळी होती. मी आता काय करू? काय कमाल करतेस तू? ए, मला प्रॉमिस केलेलं थालीपीठ कोण करणार? मी विसरलेच, आत्ता आणते. आणि ए, ऐक, ही अशीच हसत राहा, म्हणजे तुझं दुःख आपोआप दूर पडेल. जा बाळा. भाजणीच्या पिठाचा डबा कुठे असेल? काय? भाजणीच्या पिठाचा डबा कशाला? मला जरा थालीपीठ करायची होती. तुम्हाला? हे बघा आशुबाई, तुम्हाला डोळे लागले असतील थालपिठा खायचे समजतंय मला, पण ते मला सांगायचं, हे असले भलते सलते उद्योग नाही करायचे. नाही काय तुम्ही थालपीठ करून खाल, पण बोलणे मला खायला लागतील त्याचं काय? नाही, काकांनीच सांगितलं मला थालीपीठ करायला, त्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. बोलले तर मलाच बोलते. अगं बाई, बोलणे खायचे डोळे लागले की काय? घ्या हा भाजणीच्या पिठाचा डबा. ते कांदा कोथिंबीर काय लागलं ते सगळं तुम्ही चिरून घ्यायचं बरं का, उगाच माझ्या नाव नको. काय हो, थालपिठं करायला निघालाय? अहो इथं थालपिठाच्या बाबतीत कुणाचे काय काय चोचले ठाऊक आहे का? नरम पाहिजे, कडक नको, कांदा लागला पाहिजे, नाही लागला पाहिजे, कळला नाही पाहिजे, एवढं सगळं जमणार आहे? मी पहिलं थालीपीठ ना तुम्हालाच देईन चवीसाठी. तुम्ही जर बरोबर आहे म्हणालात तरच पुढची करेन. मला मला नग, तुम्हीच करा, तुम्हीच खा, आणि ज्यांना पाहिजे त्यांना खाऊ घाला. काका, एक्सरे झाले ना काढून? हो तर. अरे खरं म्हणजे साताऱ्याला सगळे एक्सरे झाले होते, पण इथे आल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सगळं. आशू, आई गं देवा. आशू झाली का थालपीठ? अश्विनी थालीपीठं करते? अरे हो, तीच म्हणाली ताराबाईंना मी करते म्हणून. ताराबाईंनी तिला सांगितलं, अहो तुम्ही नका करू, नमिताताई मला ओरडतील. पण आशू ऐकणार आहे, 1 नंबर हट्टी मुलगी आहे. ए थांब 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 थांब. अगं खरं म्हणजे माझीच फरमाईश होती. करू दे जरा तिला, तेवढंच मन रमेल तिचं. नाहीतरी दादा बहिणींना फसवलं. ह्या कल्पनेने बिचारी पार कोमेजून गेले. तसंही पुढचे 5-6 महिने तिला कामात कशी ऑक्युपाईड ठेवायची, हा माझ्या पुढे पडलेला एक प्रश्नच आहे. हे झाली? वा. तुम्हाला वाढू? शुभंकर हा ब्रेकफास्ट कधीच करत नाही. ताराबाई आणणार आहेत त्याच्यासाठी. तरी पण आज अर्ध खायला काही हरकत नाहीये ना शुभू? वाह, परफेक्ट. मस्त झालंय. चव थोडीशी वेगळी लागते. काय वेगळं याच्यात?
कोथिंबीर जरा जास्त घातली. अच्छा 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 अच्छा, म्हणजे हे तुमचं ट्रेड सिक्रेट आहे व्हय? ए मला वाट बघू आणखी नाही वाट. वा खरं तर मलाही अजून अर्ध चालेल. तुम्ही घ्या ना. राहू दे राहू दे राहू दे. ताराबाईंना सांगूया आपण आणायला. बस तू बस. अरे वा, थालीपीठ मला वाढ ना. ठीक आहे, तोपर्यंत ताराबाई आणते. अगं नाही, मग दही दे मला जरा. ताराबाई झाली की घेऊन या. नमिता, खरंच छान खमंग आणि खुसखुशीत झालेत हं थालीपीठ. आणि हे बघ, ताराबाईनं सांग हो, अगदी छान जमलीत म्हणावं. म्हणजे इतके दिवस मी ट्रेनिंग दिलं ना, त्याचं सार्थक झालं खरंच. आत्या, पण ही थालीपीठ ताराबाईंनी नाही केली आहेत. मग कोणी? आज आशूने केली. असं होय? नाही म्हणजे चवदार झाली आहेत, पण जरा नरम झाली आहे. काय झालं हसायला? नाही नाही, मी बरी आहे रे. पण आशू दूर जाणार ना म्हणून थोडीशी हुरहुर वाटते. तू तर लांबच आहेस. मुंबईत म्हणजे निदान ती तरी जरा जवळ होती. माझी इच्छा नव्हती का आई, पण तिच्या दादाने तिला परवानगी दिली आणि मलाही आग्रह केला. अरे पण परवानगी न देण्यासारखं आहे काय त्यात? आशू शहाणी मुलगी आहे, खंबीर आहे. अरे तिच्यामुळेच तर मी जिवंत आहे ना आज. आई, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे बघूनच नमिता प्रधाननं पैसे दिले ना ऑपरेशनसाठी. अरे मग ते फेडायची संधी मिळते, ती जाणारच ना. वर्षाबरोबर तू पण येशील ना शॉपिंगला? नको, मला कंटाळा येतो. आधी कधी बोलली नाहीस मग तसं? नाही तसं नाही, म्हणजे कधीतरी आपण जातो ते आवडतं मला, पण रोज. ठीक आहे, मग मी आणि वर्षा जाऊ. मग तुम्ही जाता जाता मला दातार काकांच्या घराच्या इकडे सोडा. का ग? त्यांची नोकरी सोडली, पण त्यांचा निरोप नाही घेतला. पण तू फोन केला होतास ना त्यांना? हो, पण त्यांना भेटायला हवं असं वाटतं मला. ठीक आहे. येताना मी किटीलाही भेटायचं म्हणते. पण मग येताना टॅक्सी करून ये. का? खरं म्हणजे तू तिच्या पाठीशी उभं राहायला हवंस. नाही नाही, मला कळतं, साहजिक आहे काळजी वाटणं. आणि तुझा तिच्यावर विश्वास आहे ना, मग झालं तर. विश्वास? नमिता प्रधाननी पैसे दिले